नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात श्रीनिवास भणगे यांची कथा बुमरँग. तुम्हाला सांगते, ती नोटीस आली आणि माझ्या तळपायाची आग मस्तकातच पोचली. मला नोटीस, आणि ती ही जागा सोडायची. आमच्या वणकुद्रे तालुक्यात माणिक मालपानीला ओळखत नाही अशी आसामी भेटणार नाही. रगड पैसा आणि गसगशीत रूप असून पण अनमॅरिड राहिलेली बाई म्हणून मी नाव काढलंय पंचक्रोशीत. वयात आल्यापासून तेवढंच ठरवलं आणि पार पाडलंय. अविवाहित म्हणायला हरकत नाही अशी अनमॅरिड लाईफ काढली आपण. आता वयाची 42 चालू आहेत, पण तुम्ही बघाल तर म्हणणार नाही. सगळं जागच्या जागी शाबूत. नीट ध्यानात घ्या म्हणलं, अनमॅरिड म्हणलंय मी, कुमारी नाही. कुमारी न राहता पण अनमॅरिड राहून दोन्ही इस्टेटी, म्हणजे कुडीची इस्टेट आणि माडीची इस्टेट चिरेबंदी ठेवणं ही साधी सिंपल गोष्ट नाही म्हणते मी. करून दाखवा हो कोणी पण. महात्मा गांधी चौकात डांगे घालणं जाईल ही माणिक. आणि फायनलला उपयोग काय झाला आमच्या या सरकशीचा? सटवाईने काय लिहून ठेवलंय कपाळावर? राता बांगला सोडायची वेळ यावी. इथं माझा जन्म झाला. याच बांगल्यात मी झाडाच्या खोडागत वाढली. रोजचे 4 घास सुखानं खाल्ले. याच बांगल्यातनं आपली तिरडी उचलली जावी अशी ड्रीम पाहिली. डोळ्यात तेल घालून जी इस्टीट जपली, ती इस्टीट डोळ्यात एकत तेल लावत चालली. हे बघायचं नशिबात येतं म्हणजे काय म्हणायचं आता. पण विलाज नाही. तुम्हाला सांगते, मोकाट्यानं मला हा बांगला मदन वेला सोडायला लागणार. आयुष्यभराचं ड्रीम वयाच्या 42व्या सालातच खडबडून जाग यावी तसं पुसलं जाणार. समर्थ रामदास स्वामींनी म्हणूनच ठेवलंय ना, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगने प्राप्त जाहले. अगदी तशातली गद बघा. याला पुस्तकाच्या भाषेत करून म्हणतात ना, डिट्टो तशी कहाणी झाली बघा आपली. आमचे बाप म्हणजे मदनलाल लखन मालपानी, वणकुद्रे परिसरातली जमीनदार आसामी. जिल्ह्याच्या अख्ख्या परिसरात जिथं भेटल तिथं मालपाण्यांच्या पूर्वजांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या. सगळ्या जिल्ह्यातले भूखंड मालपाण्यांनी श्रीखंडागत साठून पुचून फस्त केले. त्यात आमच्या परमपूज्यांनी बरच घातली. जीवाला खाणार नाही, पण आडल्या नडलेल्याचा भूखंड पडत्या किमतीत घशात घालायचं काहीच वाढणार नाही. मदनलाल आणि रत्तीबाईच्या पोटी आम्ही 2 लेकरं आलो. माझा थोरला भाऊ हिरालाल आणि मी माणिक. आमची मातोश्री म्हणजे माऊली होती म्हणायला काय हरकत नाही. ती आमच्या दोघांच्या पण मागं लागायची की लेकरांनो, शिक्षणाचं महत्त्व जाणा, शिक्षण घ्या. पण आमचे बंधू वडिलांवर पडलेले. शिक्षण घेत दिवस घालवणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम अशी त्यांची फिलॉसॉफी. परमपूज्य बाप एकदा आईला म्हणले, पोराच्या भानगडीत तू पडू नको. त्याला काय शिकवायचंय ते मी शिकवेल. पोरगी घे तू ताब्यात आणि काय तिला एलिझाबेथ राणी करायची ते कर. आम्ही मॅट्रिकपर्यंतची मजल दर मजल करत हाणली. इंग्रजी बोलता यायला पाहिजे असं आपलं मातोश्रीचं ड्रीम होतं. आता असते ती एकेकाची ड्रीम, त्याला कोण काय करणार. मी आईचं ते ड्रीम बऱ्याच पर्सेंटमध्ये पूर्ण केलंय, तुम्हाला दिसत असेलच की. तर आमचं इंग्रजी उच्च व्हावं म्हणून आम्हाला एक मास्तर ठेवला स्पेशल. योगायोगाच्या गोष्टी असतात म्हणतात ना, त्याच्यातली गत हो. त्या मास्तराच्या इंग्रजीपेक्षा त्याचा रुबाबच आपल्याला पसंत पडला. त्यानं इंग्रजी शिकवायचं त्या टाईममध्ये मीच त्याला यानाटामी शिकवली. आईची नजर कावळीची होती. एक दिवशी गच्चीत आमचा गुटरगोम आईने अलगद धरलं, रेड हँडेड. मास्तरला घरचा रस्ता सुधारायला सांगितला आणि आपल्याला बोचडा धरून परपट देवघराच्या खोलीत नेली. मानके,
असं चोरटेवानी सुख उपसणारं आपलं खानदान नाही. बोल, तुला त्या मास्तरबरोबर लगीन करायचं का? आत्ता त्याला बांधून आणते आणि बॉल्यावर उभं करते. आपल्या टाळक्यातच घंटी वाजली. सावधान. लग्न हा सर्व रोगावरचा अक्षर विलाज होऊच शकत नाही. उलट लग्न म्हणजे अडचण, लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे रिस्क. अहो, भेटलेला इसम चवीला गोड असला तरी आतून कसा निघतोय ते कसं समजणार? आपल्याला ज्या आयुष्य आरामाची सवय झाली ते तिकडं भेटणारच अशी गॅरंटी कोण घेणार? इथं इंग्लंडच्या राणीवाणी राहायचं सोडून कोणाची बटीक कशाला व्हायचं? नो लग्न. आपण होल जन्म हितच या मदन वेलामध्ये राहणार. हेच आपलं ध्येय आणि हेच आपलं धोरण. या बांगल्यात आणि जमीन जोमल्यात जो नॅचरल वाटा आहे म्हणजे बंधुराज हिरालाल मालपानीचा तेवढाच वाटा आपल्याला मान्य आहे. दोनाचे 4 तुकडे पाडायचे नाही. आपल्या इस्टेटीच्या बाबतीत कुणाला आशा लागल, तिच्याकडं बघून लाळ गाळायला लागल असं काय करायचं नाही. मग त्याच्यासाठी अनमॅरिड राहायची वेळ आली तरी परवा नाही. इथं कोणाला व्हर्जिन राहायचे? हिरालाल थोरला आणि मी धाकटी. आम्हा दोघात 3 वर्षाचं अंतर. म्हणजे आता हिरालाल 45ला पोचलेला. इंग्रजीच्या मास्तरचं याडतांग पार पडल्यावर मी हिरेशी जरा विचार विनिमय केला. त्याला म्हणलं, बाबा, आपल्याला तर काही लग्न बिग्न करायचं नाही. देव चोच देतो आणि चारा पण देतो. तसं बापानं आपल्याला निर्माण केलं आहे आणि मालमत्ता पण रेडी ठेवलेली आहे. आपण आपलं त्याच्यावर आरामात जागायचं ठरवलं आहे. काय आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी नकोच आहे. माणसाची विण वाढवून पुढच्या पिढीत पोचवायची पण आपली इच्छा नाही. आपण आणि आपलं जगणं एवढंच आपल्याला बघायचं आहे. पण मनाप्रमाणे जगता मात्र यायला पाहिजे. त्यात कोणची आयगाई चालणार नाही. खाणं पिणं आणि आराम एवढीच स्टाईल पाहिजे. तेव्हा मी लग्न न करता कंप्लेट आयुष्य इथंच राहणार. मी काय करते हे तू विचारायचं नाही, तू काय करतो ते मी विचारणार नाही. जो तो आपापल्या जागी सुखी. आणि वंडरफुलाची गोष्ट म्हणजे हिरेचे आणि माझे विचार डिट्टो जुळले. तो म्हणला, आईला मानके, माझ्या टाळक्यात तोच विचार आलता. एवढी थोरली मालमत्ता आपली. आईबापाच्या मागं आपण दोघंच मालक. लग्न करून आणखीन एक आयतं खातं तोंड आणि वाटेकरे आणायचा कशाला? पोरं बाळं तरी कशाला पाहिजेलेत? आपण काय आपल्या आईबापाचं नाव राखतोय म्हणून आपली पोरं राखतील? एखादं कार्ट उधळं निघालं तर चिलमीत घालून इस्टेटीचा दोरका राहायचं. फुकाटचं टेन्शन. आणि पोरी झाल्या तर जीवापड जपलेलं सगळं परक्याचं धन व्हायचं. त्यापेक्षा हाय ह्याच्यात काय बरं पडणार असन, काय फायदा होणार असला तर दोघं पण लग्नाचा विचार करू, नाही तर जगू आरामात तशीच. आम्ही दोघांनी पण रांगेला लागावं म्हणून आईबापानं फार जंग पाछाडलं. आईने तर माझ्या टाळक्याला गिरमिटच लावलं. सांगून ऐकत नाही म्हणल्यावर एकदा तर कहर केला. मला म्हणली, आता तू लग्न करायचं नाही म्हणली तर मी जाळून घेईन. आपण शांतपणे घासलेटचा डबा आणला, मातोश्री समोर ठेवला. म्हणलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. चला, होऊन जाऊन द्या बोलल्याप्रमाणे, देऊन टाका बत्ती. आईची बोलतीच बंद झाली ना. पुढं मग टेन्शन वाढलं. 2 वर्षात हार्ट अटॅक. चालती बोलती होती ती अशी काय निपचित पडली की गपगार. रत्तीबाईंची अशी गत झाल्यावर मदनलाल महाराजांनी 440चा शाक खाल्ला आणि बोलायचं सोडून दिलं. आता ते ऑफकोर्स म्हणजे आमच्या भावंडाच्या पत्त्यावर पडलं असं म्हणायला काय पण हरकत नाही. आता सांगून सांगते तर खोटं नाटं बोलण्यात पॉईंटच नाही. तुम्हाला सांगते, त्या इंग्रजीच्या मास्तरची घासाघीस झाल्यावर आपल्याला जरा चटक लागली होती. नॅचरल आहे ना ते. त्या वयात ते पाहिजेलच असतं माणसाला. त्या जीभ खवळलेली. त्यामुळं मी जरा शेतीवाडीत ध्यान द्यायला स्टार्ट केला. मळा पिकवण्यात आपल्याला इंटरेस्ट होता, अशातला भाग नाही. पण काय असतं, गडी माणसांचा राबता असतोय. रानात कोण येते बघायला?
कुठं चांदी कोपऱ्यात झोपड्यात उभ्या पेकात आपली हाऊस भागली म्हणजे झालं. गव्हर्नमेंट बोंब मारून सांगतंय ना, तेवढी काळजी घेतली का झालं. रिस्क नाही पाहिजे. त्यात परत आपण मालकीन, म्हणजे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. आमच्या मदन विलाच्या शेजारी वासुदेव सदन, एकदम शेम टू शेम बांगला, तसलाच प्रशस्त, एकदम राजेशाही. त्याचं कारण वासुदेव कानेटकर या आमच्या परमपूज्यांचे सख्खे दोस्त. सगळे पालथे धंदे दोघांनी मिळून केलेले. दोघांचं आयुष्य एकदम प्यारेलाल, म्हणजे समांतर गेलेलं. या सालाला आमच्या मातोश्रीची 32 गुल झाली. त्याच्या नेक्स्ट इयरला मालतीबाई म्हणजे वासुदेवरावाचे मिसेस आप. त्यांना एकच मुलगा परमहंस. त्याचा आणि आमच्या हिरालालचा जन्म साली एकच, 4 महिन्याचा डिफरंट. नावानं थेट परमहंस असला तरी अख्खा गाव त्याला पंपू कानेटकर म्हणून ओळखत होता. तो लहानपणापासून अर्धी खाकी चड्डी आणि पांढरा सादरा खोचून सकाळ संध्याकाळ कुठं बौद्धिक का काय खायला जायचा. कधीतरी आमचं राज्य येणार असं तावातावानं सांगायचा. एक टाईम आलं पण होतं म्हणत त्यांचं राज्य. पंप्या कुठल्या गादीवर बसला कोणाला माहिती. कधी गावाबाहेर पडल्याचं तर काय दिसलं नाही. तर शेम टू शेम आमच्याप्रमाणे पंपू आई विना पोरका झाला. आमचं जाणं येणं होतंच. एकदा आई विना लेकरू म्हणून जरा माया लावायला गेले तर जरा गष्टन वाढलंच. तसा उर्मट असला तरी पंप्या रीतिरिवाज जाणणारा होता. त्याने अंगावर आलं ते अर्जंट शिंगाव घेतलं. आपल्याला काय फरक पडत नव्हता, पण पंपू डखळला. आपण लग्न करू म्हणायला लागला. शंटिंग करणाऱ्या आगगाडीगत फासफूस करत सुस्कारे सोडायला लागला. आई शपथ माझा पण जीव जरा माटमूट करायला लागला होता. पण एकदा मनात विचार आला का हा आपल्या इस्टेटीत वाटेकरी होणार. आमच्या मदन विलासारख्या राजवाड्यावर त्याचा डोळा असणारच ना. आपण आपल्या ध्येयावरनं नजर हटवता उपयोगी नाही. अविवाहित. आपण पंपूला आल्हाद टांगला. एकदा त्याला किल्लर सांगितलं. म्हणलं हे बघ पंपू, वहिवाटीला आपली हरकत नसली तरी मालकी हक्का आपल्याला नाही पाहिजे. बोल काय म्हणतो तू. 2 दिवसांनी पूर्ण विचार करून त्यांनी जबाब दिला. म्हणला आपल्या संस्कृतीत हे बसत नाही. आणि पुढच्या वर्षी त्यांनी सुमंगलाशी लग्न केलं. त्यांचं लग्न झाल्यानंतर 6 महिन्यात वासुदेवरावांनी देह ठेवला. हे पिक्चर बघितल्यावर मला पश्चात्तापाचा झटका आला. म्हणलं आपल्या इस्टेटीत वाटा नको म्हणून एकुलत्या एका पंप्याला नाही म्हणलं, पण आता दोन्ही इस्टेटीची मालकीन होऊन बसली असती ना. नाहीतरी पंप्याला दुसरं कोण राहिलंय. सुमी मुंगळीगत नाक वर करून वासुदेव सदनच्या वरांड्यात पेरताना दिसली का माझ्या पोटात जचमळ डचमळ व्हायचं. आपण पंपूला नाही म्हणलं याचं खरं वाईट वाटलं ते आमच्या बापानं कन्नी कापल्यावर. 6 महिने बिछाण्यावर खेळून बाबा गेले. आमच्या हिऱ्यानं वॉर्डबॉय सारखी सेवा केली हा बापाची. सगळं दुखणं काढलं पण बेट्याला यशच नाही आलं. मदनलाल मालपाने खचकायचे ते खचकले. आपण जाताना त्यांनी गोची करून ठेवली. त्यांनी मृत्यूपत्र केलं. त्यात रीतसर वाटणी केली. म्हणजे तसा अन्याय केला असं आपण नाही म्हणणार कधी. त्यांनी सगळी मौजदात करून सगळं निम्म निम्म केलं. 1 झॅड 2 हिस्से पाडले. एक हिरालालचा आणि एक आपला. पण मी शेतीवाडीत जास्त इंटरेस्ट घेते म्हणून त्यांनी शेतीवाडीचा मोठा हिस्सा माझ्या नावावर केला. आणि ज्या राजवाड्याच्या मालकीन पदाची ड्रीम जलमभर बघितली तो मदन विला हिरालालच्या नावावर केला. मी पंपूला नाही म्हणले नसते तर आज शेम टू शेम वासुदेव सदनची मालकीन मी राहिली असती का नाही. कशात काय आणि पाटक्यात पाय म्हणतात तसली गत झाली हो. मोठ्या थोरल्या बंगल्याच्या मालकीन पदाची आमची ड्रीम तुम्हाला सांगते निस्ती ड्रीमच राहिली बघा. म्हणजे हिरालाल आपल्याला बाहेर काढणार होता कवा इथं राहू नको म्हणणार होता अशातला भाग नाही बरं का. तसं आम्ही दोघंच होतो एकमेकाला. पण कागदोपत्री कायदेशीर मालकीन असणं म्हणजे डिफरंट असते ना.
हे असं बापाच्या नावानं बोटं मोडत वळकटीचा हॉलडॉल झालेल्या सुमीच्या सुखानं डलपिगत जळत पुढची 20 वर्ष काढली बघा. 40शी आली. सुमंगलीला कसं सगळं दार्जिन होतं म्हणाना. पंपूला आणि तिला काय मुलबाळ झालं नाही. मी तर याच्यापेक्षा डिफरंट काय मागत होते. बाकी कुठं काय अडलं नव्हतं. एक सुमो जीप घेतली होती. शेतीवाडीवर राबता चालू होता. मागा सांगितलं ना तसं मळ्यात 3 ठिकाणी अकाउंट खोलून ठेवलं होतं. तिन्ही खात्यात उलाढाल चालू होती. कशाची काय कमी नव्हती. पण वासुदेव सदन आणि मदन व्हेला या 2 राजवाड्यांच्या मालकीनपणाची एक जखम जन्माच्या कर्माला कायम ठसठसत राहिली होती. ती काय सुधारणार नव्हती. खपली पडून आठवणीचा डाग राहिला असता तरी चाललं असतं, पण तशी चिन्हच दिसत नव्हती. बालपणापासनं मनातल्या मनात वयागत वाढत गेलेलं ते एकमेव ड्रीम होतं, पार सोलवटलं गेलं. त्या दुःखाची जखम दिसामासाने चिघळतच चालली होती. गेल्या सालापासनं जरा डिफरंट घडायला लागलं. म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं ना तर सरत्या मार्गशीर्षातली गोष्ट. संध्याकाळ उतरून आलती आणि मी नेकटीच जीप घेऊन मळ्यातनं येत होती. कंपाऊंडमध्ये घुसणार तेवढ्यात पंपू उघडा बोडका धावत त्याच्या घरातनं बाहेर पडला तर मीच समोर. मानके मानके बघ अगं बघ ना, ही कसं तरी करती, तो रडल्यागत म्हणला. हँडब्रेक खेचून मी त्याच्या मागोमाग बांगल्यात घुसले. पाती तर सुमीत तळमळत पडली होती. तोंड लाल झालेलं, दातोट काती, छातीवर हात आवळून धरलेला. ते पिक्चर बघितल्या मला आमच्या मातोश्रीचा दी एंड आठवला. हे दुसरं तिसरं काय नाही, डायरेक्ट हार्ट अटॅक. नो टाईम. पुढं झाले. एक हात खांद्याखाली घातला, एक हात मांडीखाली घातला. खापदिशी सुमंगालला उचलली, दाना जेबपाशी आणली. तेवढ्यात हिरा धावलाच होता. दोघांनी मिळून सुमीचं मोटकोळं मागच्या बाकावर ठेवलं. पंपोने हिरा आधार द्यायला बसले आणि मी फरारा करून जीप स्टार्ट केली. ती नित्यानंद हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डच्या दारातच ब्रेक. 2 दिवस पंपो ICUच्या दाराबाहेरच्या बाकड्यावर दातावर दात वाजवत बसला होता. 2 दिवसांनी तिला पेशल रूममध्ये आणलं. 15 दिवसांनी सुमंगल घरी. ती वाचली खरी, पण कापसगत नाजूक झाली. तिला जिना चढायचा उतरायचा नव्हता. जोरदार हालचाल करायची नव्हती. खाण्यापिण्यावर डिगभर बंधनं घातली होती. सुमीची पार सुक्की पालेभाजी झाली. मानके, केवळ तुझ्यामुळं मंगला वाचली. घरी आल्यावर पंपूनं रीतसर आभार प्रदर्शन केलं आणि पुढं म्हणला, पण पुढचं आणखीन अवघड आहे. मी एकटा कसं सांभाळू. मी त्याला दिलासा दिला. हिराला सांगितलं ही वेळ शेजार धर्माची आहे. तसा हिरालाल पण जीवाला जीव देणारा इसम होता. आपल्या बापाचा आणि पंपूच्या बापाचा दोस्ताना त्याला याद होता. तो पण माझ्या मदतीला आला. आजारी माणसाचं डिटेलमध्ये करायला तो लय पाठायत. आमच्या परमपूज्याचं सगळं आजार पण त्यांनीच काढलं होतं ना. मी म्हणलं, असल्या नाजूक कामाच्या बाबतीत तू एक्सपिरियन्सवाला माणूस आहे. आपला कामाचा दबाडगा दानक्याचा. तू पेशंटकडं बघ, मी रिलेटिव्हाकडं बघती. आपण आपलं कर्तव्य पार पाडू. आता कर्तव्यात काय गोष्टी बसतात का नाही ते आपल्याला माहिती नाही, पण काय गोष्टी वागावागात घडून जातात. त्याला परमेश्वराची योजना असं म्हणता येईन फार तर. सांगायची गोष्ट म्हणजे पंपूची आणि माझी तोंड ओळखतं होतीच. तुम्हाला सांगितलंच आहे मी. तेच खातं मागच्या पानावरनं पुढं चालू झालं. पंपू मस म्हणायचा का मानके हे पाप आहे, पण वेळ आली की करायचा ते करायचाच. शेवटी माणूस आहे हो, उपाशी किती राहणार. त्यात परत पंचपाक्वानाचं ताट समोर वाढून आलेलं. 4 घास तरी खावा असा आग्रह चाललेला. पंपूसारखा टणक गडी किती दिवस मागं हटणार. थोडक्यात काय, सगळं कसं रीतसर चालू झालं. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, या टायमाला मी कंप्लीट शेफ गेम खेळले. स्टार्टर मारायला पहिल्याच वेळेला पंप पुढं सरकल्याबरोबर मी त्याला अडवलं आणि म्हणलं, हे बघ बाबा, आपली तशी इच्छा नाही. परमेश्वरानं तसं काय करू नये. पण जर घडू नये ते घडलं आणि सुमंगल साथ टाकली. हार्ट अटॅकचा पेशंट आहे. हवा गेलेल्या फुग्यागत गत झाली तिची. बरं वाटायची, काही चिन्ह दिसत नाही.
म्हणून आपलं मनात येतं का सुमीला काय झालं तर तू आपला माझ्याबरोबर लगीन कर, म्हणजे तसं प्रॉमिस कर, तर मी पुढचं पाऊल टाकते. पंपूनं तुम्हाला सांगते आनंदानं तसं प्रॉमिस केलं हो. वासुदेव सदनमध्ये मी असली तर हिरालाल आमच्या घरची कामं बघायला बाहेर पडायचा, आणि तो सुमीला काय हवं नको बघायला आला की मी शेतापोताची कामं बघायला जीप आणायची. असा सगळा राबताच पडला होता. आता फक्त सुमंगलीनं चंबू गाबाळा आवरला असतं का झालं. पण देव देतो आणि कर्म नेतं म्हणतात का नाही, तशातली गत झाली बघा. 6 महिन्याखाली एकदा रात्री पंपू झोपला तो सकाळी उठलाच नाही. सकाळी बघितलं तर पार लाकडागत ताट. मग काय सुमीबरोबर मी पण बोकाड पसरलं. पंपूचे दिवस पार पडले आणि सुमी नव्यानं रोजावी तशी टवटवीच धरायला लागली. उठून उभी राहिली, कामाला लागली. आजारपणानं जडून चांगली मापात बसली होती. चवळीच्या शेंगेगत तरारून दिसायला लागली. इकडं आमच्या ड्रेमाचं खरकटं झालं होतं. पोतेरं फिरवून मन शाप केलं. म्हणलं मानके, ते तुझ्यासाठी कधी नव्हतं. तू जंग पाचाडलं तरी ते तुझं होणार नाही. शेतीपोतीची इस्टेट तुझ्या कपाळी लिहिलेली होती, ती कोणी पण तुझ्याकडनं छिनून घेणार नाही. पण बंगला तुझ्या नशिबी नाही म्हणल्यावर तू कुणाबरोबर पण किती पण टायमाला लायली तरी तुझा तो होणार नाही. चलो छोड दो. आपल्याला या मदन वेलामध्ये जलंबर राहायला मिळतं हे नशीब समज आणि गप्प पड. पंपू गेला आणि सुमंगली बरी झाली तरी पण हिरालाल शेठचा वासुदेव सदनमधला वावर काय कमी झालेला दिसना. म्हणलं चांगलं गौड बांगाल होते. एक दिवशी हिऱ्याला गाठलं आणि म्हणलं, हिऱ्या, अरे हे चांगलं यडतांग तयार होते, वाढू दे गष्टन. तसं ते मेन गुन्हा वचकलं आणि म्हणलं, पण आपण लग्न करायचं नाही असं ठरवलं ना, आपली प्रतिज्ञाच आहे ना तशी. मी म्हणलं, अरे अड्या, एवढी इस्टेट आणि राजेशाही बांगला आयता घाशात उतरत असन तर आपल्या प्रतिज्ञान शपथा गेल्यात तेल लावत. ती सुमी बॉज्याला शिवून आली. नव्यानं जन्माला आलेलं नाही बाबा, आणि किती टिकन ती. तेवढ्यात लगीन करून टाक तू, तुझा पण उपास सुटल. सगळं मग तुझंच होतंय. अरे तुझं काय आणि माझं काय, ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात, असं म्हणते का. हिऱ्याच्या डोळ्यात 10 बॅटरीचा चमचमाट झाला. आधीच त्याचं पार लावाळं झालतं. तिकडं सुमंगली पार टोकाला आलती. जनरीतीला वाईट दिसलं असतं म्हणून 6 महिने दोघांनी कशी बशी कळ काढली आणि गेल्या महिन्यात रजिस्टर लग्न केलं. गंगा भागीरथी सुमंगल परमहंस कानिटकर रितसर सौभाग्यवती सुमंगल हिरालाल मालपानी झाली. आणि मदन वेलामध्ये राहायला यायच्या ऐवजी आमचे बंधुराजच वासुदेव सदनमध्ये राहायला गेले. मदन वेलात मी मालकीनीप्रमाणे एकटी राहायला लागले. आता ही इस्टेट जवळजवळ माझीच या सॅटिस्फॅक्शनमध्ये होती. तेवढ्यात लग्नानंतर 15च दिवसात हिऱ्या इलेक्ट्रिकच्या ताराला लटकला आणि त्याचा फ्यूजच उडाला. आता आपल्याला येत नसताना वासुदेवरावाच्या शेतात हिरीवरची इलेक्ट्रिकची मोटार दुरुस्त करायला जायचं काय कारण होतं का. हिरालालच्या 14व्याला कायदेशीर नोटीस आली. मिसेस सुमंगल हिरालाल मालपानी यांच्या वकिलानं 15 दिवसाची मुदत दिली आहे. मदन वेला हिरालालच्या नावावर होता, तो आता त्याच्या विधवेच्या ताब्यात आलाय. 15 दिवसात मला तो खाली करायचाच. कंप्लीट आयुष्यात एकुलतं एक ड्रीम पाहिलं, पण ते आपल्या नशिबात लिहिलेलं नव्हतं असं म्हणायचं आणि सामान आवरायला लागायचं. दुसरं काय करणार हो, तुम्हीच सांगा की. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता श्रीनिवास भणगे यांची कथा बुमरँग. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, सतत भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.